श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्य शाश्वत शांतो व्योमातीत निरंजन बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2055व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 15/12/1996 बैठक क्रमांक 203 परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 51। आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना पुढे म्हणतात, भगवंताने हा आपला सनातन वैदिक धर्म स्थापन केलेला असल्यानेच तो आजपर्यंत टिकून आहे व तो पुढेही चंद्र सूर्य या विश्वात असेपर्यंत कायम टिकून राहणार आहे। आजपर्यंत यातून जी माणसे स्वैर जीवन जगण्यासाठी बाहेर पडली आहेत त्यांनी निरनिराळे पंथ सुरू केले आहेत। सध्याच्या काळात हे पंथ हळूहळू नाश पावून त्यातील माणसे पुन्हा या धर्मात येत आहेत। कोणताही पंथ जास्त प्रमाणात वाढला की त्याच्या ऱ्हासाला सुरुवात होते, हा नियमच आहे। मूळ धर्म कायम टिकून राहण्यासाठी अशा पंथांचा नाश व्हावाच लागतो। धर्म ही फार मोठी शक्ती आहे। धर्मापुढे पंथ म्हणजे महासागरापुढे ओढे नालेच समजावेत। त्यामुळेच हरिद्वार, पंढरपूर, द्वारका, तिरुपती इत्यादी तीर्थक्षेत्रे व देवांची स्थाने त्या शक्तीच्या प्रभावानेच वर्षानुवर्षे टिकली आहेत व रावण, कौरव, कंस इत्यादींच्या विचारसरणींचा नायनाट झालेला दिसून येतो। परंतु श्रीरामामुळे मारुतीचे, श्रीकृष्णामुळे बलरामाचे महत्त्व वाढले होते, परंतु ते दोघे प्रसिद्धीच्या मागे, मोठेपणाच्या मागे कधीच दिसून आले नाहीत। मारुतीने सेवकाची भूमिका पार पाडली तर बलरामाचे आज कुठेही महत्त्व वाढलेले दिसून येत नाही। भगवंताने मूळ धर्म स्थापन केलेला असल्यानेच ते एकाही पंथाला जास्त टिकून देणारच नाहीत। तेव्हा ईश्वरी शक्तीच्या कार्याविरुद्ध जे वागतात त्यांचा नित्य नाशच होत आलेला आहे। याचाच दुसरा अर्थ असा की या सर्व पंथांच्या संस्थापकांनी आपल्या मूळ सनातन वैदिक धर्माचा एक प्रकारे भेदच केला आहे। त्यामुळेच भगवंतांनी या सर्व धर्मभेदी संस्थापकांना शासन केलेले दिसून येते। प्रत्येक संस्थापकांच्या त्यामुळेच आपल्याला हत्या झालेल्या दिसून येतात। राजसत्तेपेक्षाही धर्मसत्ता मोठी आहे। त्यामुळेच ज्या राजसत्तेने धर्माविरुद्ध आचरण केले आहे त्यांचाही त्यामुळे नाशच झाला आहे। सर्व पंथीयांनी धर्म सांभाळून पंथ आचरणे गरजेचे आहे, परंतु असे घडताना कुठेही दिसून येत नाही। त्यामुळेच आजचे सर्व लहान मोठे पंथ हे हळूहळू ऱ्हास पावतील व सर्व माणसे एकाच धर्मामध्ये येऊन दाखल होतील। आजही काही पंथ आपसात वैरभावनेने लढाया करून ते पंथ लयाला जात असलेले तुम्हाला दिसतील। भगवंताने प्रथम ब्रह्मदेवाची नियुक्ती विश्वाची उत्पत्ती करण्यासाठी केली होती। ब्रह्मदेवाला 4 मुखे आहेत, तसेच समाजाची व्यवस्था 4 वर्ण करून त्याने ठेवली होती। पुढे 4 वर्णानंतर समाजात 4 आश्रमही झालेले आपणास ठाऊकच आहे। हे 4 आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यास। परंतु यातील गृहस्थाश्रम हा फार महत्त्वाचा आश्रम आहे, त्यामुळे त्याला मुख्य आश्रम म्हणायला हरकत नाही, कारण उत्पत्ती याच आश्रमात होत असते। सर्व आश्रमांचा मूलभूत पाया म्हणून सुद्धा गृहस्थाश्रमाकडे पाहिले जाते, कारण याच आश्रमात दान केले जाते, आदरातिथ्य केले जाते, विचारपूस करता येते। गृहस्थाश्रम हा विशेष करून स्त्रिया चालवत असल्याने त्यांच्यावर अधिक जबाबदारी असते। गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रमही महत्त्वाचा असतो। या प्रकारात मुलांच्यावर संसाराची जबाबदारी टाकून घराबाहेर पडून तीर्थयात्रा कराव्या लागतात। तीर्थयात्रा करणे म्हणजे एक प्रकारे देहाची शुद्धी करणे व परमार्थाकडे वळणे। थोर संतांनीही ब्रह्मचर्य व्रताला प्राधान्य देण्यापेक्षा गृहस्थाश्रमाला दिले होते। उदाहरणार्थ संत नामदेव, तुकाराम, एकनाथ इत्यादी गृहस्थाश्रमातूनच कार्यरत झालेले दिसून येतात। तर
संत मीरा हिला सुद्धा गृहस्थाश्रम स्वीकारल्यामुळेच मुक्ती मिळालेली दिसून येते. ती मुळात क्षत्रिय होती, तरी सुद्धा ती भगवंताच्या रूपात विलीन होऊन गेली आहे. तिचा देह कुठेही सापडला नाही. तेव्हा प्रत्येकाने प्रपंच हा केलाच पाहिजे. मनुष्याला प्रपंचात कर्तव्याची फक्त जाण असते, तर स्त्री ही कर्तव्य करून दाखवत असते. त्यामुळेच प्रपंचात पुरुष व स्त्री या दोघांचीही गरज असते. भगवंताने मनुष्याच्या मागे सुखदुःख ही दोन्हीही लावलेली असल्यानेच त्याचे जीवन उत्कंठापूर्वक व काळजीचे असे झाले आहे. हे झाले नसते तर तो लुळा झाला असता. केवळ अतिसुख आनंद त्याला मिळाले असते तर तो निष्क्रिय झाला असता. मनुष्य जन्मातच त्याला हे अनुभवता येत असते. सुख अधिक लाभले तर मनुष्याचे आयुष्य कमी होऊन जाईल. प्रपंच म्हटला की सुख दुःख संतती संपत्ती चिंता काळजी इत्यादी सर्व आलेच. प्रपंचात कोणीही दुःखी निराश होताच कामा नये. भगवंत दयाळू असल्याने ते जीवनात आधार देतच असतात. नुकत्याच जन्मलेल्या बाळाची आई मृत जरी झालेली असली तरी त्या बाळाची व्यवस्था होतेच. नियती म्हणजे ईश्वरी इच्छाच. म्हणूनच नियती सुष्ट शक्तीचे काम करते व दुष्ट शक्तीवर नियंत्रण ठेवत असते. सुष्ट शक्ती बरोबर दुष्ट शक्ती ही असावीच लागते. प्रत्येक गोष्टीवर परमेश्वरी शक्तीचे नियंत्रण असते. म्हणूनच ईश्वरी शक्तीचे संकेत मानावेच लागतात. महाभारतात जे कौरव पांडवांचे युद्ध झाले होते त्याच्या मागेही ईश्वरी संकेतच होता. ईश्वरी शक्तीला ऱ्हास करण्याचा अधिकार आहेच. शक्तीला काही व्यक्तींचा तसेच काही गोष्टींचा नाश करायचा होता. त्यामुळेच ते युद्ध त्या शक्तीनेच घडवून आणले होते. स्वयंभू मूर्ती तसेच स्वयंभू शिवलिंगाबद्दल तुम्हाला खूप माहिती पूर्वी सांगितलेलीच आहे. स्वयंभू म्हणजे ज्या मूर्ती अथवा शिवलिंगे जमिनीतून बाहेर येऊन प्रगट होत असतात त्यांना आपण स्वयंभू म्हणतो. तसेच जेव्हा आमच्यासारखे अधिकारी पुरुष एखादी मूर्ती स्थापित करतात तेव्हा त्या मूर्तीलाही स्वयंभू समजले जाते. कारण अशा मूर्तीही स्वयंभू मूर्तीसारख्याच ईश्वरी शक्तीचा अनुभव देऊ शकतात व त्यांच्या बाबतीतही स्वयंभू मूर्तीसारखेच सोहळेही पाळावे लागते व शास्त्रशुद्ध सेवा पूजा अर्चा करावी लागते. ते जर व्यवस्थित सांभाळता नाही आले तर त्या ईश्वरी शक्तीचा कोप होत असतो. तुमच्यासारख्या सामान्यांनी अशा गोष्टींपासून सतत सावध राहावे. याचसाठी तुम्हाला कधीही मी जास्त पूजा अर्चा कर्मकांडात अडकवून ठेवित नसतो. तसेच घरामध्येही मोजकेच देव पूजेमध्ये ठेवण्यास सांगितले आहे. आपल्याकडे देवांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून पूजेमध्ये ठेवण्याची पद्धत आहे. प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीचीही सेवा करताना खूप काळजी घेणे आवश्यक असते. या प्राणप्रतिष्ठा करून पूजेमध्ये ठेवलेल्या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे जी व्यक्ती या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करते त्या व्यक्तीच्या प्रवृत्ती त्या मूर्तीत उतरत असतात. चांगल्या भावना ठेवून जर मूर्ती स्थापित केली असेल तर तिच्यापासून चांगलीच फळे मिळतात. परंतु जर वाईट भावना ठेवून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली असेल तर त्या मूर्तीपासून त्याच प्रकारचे अनुभव येऊ लागतात. परमपूज्य सद्गुरूंनी याचे उदाहरण उद्याच्या भागात दिले आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.